नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला पहिलं प्रकरण अभ्यासलं. त्याचं नाव होतं या ठिकाणी इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. त्यामध्ये बुक कीपिंगची डेफिनेशन, अकाउंटन्सीची डेफिनेशन, त्यानंतर आपण या ठिकाणी अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज अभ्यासल्या, अकाउंटच्या महत्त्वाच्या कन्सेप्ट फर्स्ट चॅप्टरमध्ये अभ्यासल्या. त्यानंतर आपण त्याचे प्रश्न उत्तरं अभ्यासले. सेकंड टॉपिक सुरू केला. त्या सेकंड टॉपिकचं नाव होतं मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम. तर डबल एंट्रीमध्ये या ठिकाणी डबल एंट्रीचा अर्थ पाहिला की डबल एंट्रीमध्ये एकाला डेबिट द्या तर दुसऱ्याला क्रेडिट, म्हणजे नावे आणि जमा, हे आपण डबल एंट्रीमध्ये अभ्यासलं. या डबल एंट्री बुककीपिंगचा शोध लुको पॅसिओ यांनी 1494 सालामध्ये लावलेला आहे. ते इटालियन मर्चंट आहेत. त्यानंतर त्यांच्याच या ठिकाणी शोधावती आजपर्यंत अकाउंटिंगमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट केले जातात. ते 2 इफेक्ट पण आपण अभ्यासलेले आहेत. मागं 1-2-4 प्रॉब्लेम आपण तसे अभ्यासलेले होते. आता आपल्याला खऱ्या अर्थानं म्हणजे त्यामध्ये सुद्धा टाईप्स ऑफ अकाउंटमध्ये पर्सनल अकाउंट, व्यक्तींची खाती, रियल अकाउंट, वस्तूंची खाती, नॉमिनल अकाउंट, सेवा सुविधांची खाती, अशा पद्धतीने गोल्डन रूल्ससुद्धा आपण अभ्यासले. पर्सनल अकाउंट बघा, रूल त्याचा तुम्हाला मागं सारखा सांगतच होतो मी, परत एकदा ऐका. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिवर, जो घेणार आहे त्याला डेबिट द्या, आणि क्रेडिट द गिवर, जो देणार आहे त्याला क्रेडिट द्या. म्हणजे पर्सनल अकाउंटचा रूल्स डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. त्यानंतर सेकंड पाहिलं रियल अकाउंट. या रियल अकाउंटमध्ये सगळ्या असेट्स, मालमत्ता, वस्तू येतात. त्यामध्ये पण 2 प्रकारचे आहेत. टॅन्जेबल, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, बघू शकतो, टॅन्जेबल असेट, आणि इनटॅन्जेबल, अदृश्य आहेत परंतु त्या आपल्या असेट आहेत. तर रिअलमध्ये सगळ्या या ठिकाणी मालमत्ता, वस्तू येतात. रिअल अकाउंटचा नेम आपण अभ्यासला. डेबिट वॉट कम्स इन, जे आपल्याकडे येणार आहे त्याला डेबिट द्या, आणि क्रेडिट वॉट गोज आउट, जे आपल्याकडून जाणार आहे त्याला क्रेडिट द्या. म्हणजे डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट, रिअल अकाउंटचा रूल्स. आणि तिसरा रूल पाहिला आपण तो म्हणजे नॉमिनल अकाउंटचा. सेवा सुविधा खातं, खर्च, तोटे, उत्पन्न व फायद्याचं खातं नॉमिनल अकाउंट. त्याचा रूल्स होता डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर या पद्धतीने आपण हे तिन्ही अकाउंटचे गोल्डन रूल्स अभ्यासले की जे तुम्ही व्यवस्थित पाठ करा. त्यानुसारच अकाउंटिंग केलं जातं, त्यानुसारच जर्नल एंट्री आपल्याला करावी लागते. मग लेजर पोस्टिंग आहे. तर आपल्याला ह्याच्या अगोदर आपण कोणते या ठिकाणी कोणत्या 2 अकाउंटवरती इफेक्ट होतात ट्रान्झॅक्शनचे हे अभ्यासलेलं होतं. आता आज आपल्याला त्याच्याच पुढचा एक वेगळा प्रॉब्लेम अभ्यासायचा आहे की आपण म्हणतोय हे पर्सनल, रियल, नॉमिनल, परंतु कोणता अकाउंट कशामध्ये येतं आहे हे सुद्धा तुम्हाला ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला अनेक अकाउंट देतात, त्या अकाउंटमध्ये कोणता अकाउंट कोणत्या अकाउंटमध्ये येतं आहे हे फाइंड आउट करणं, क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि तेच आपण खऱ्या अर्थानं आजच्या प्रॉब्लेमला अभ्यासणार आहोत की या ठिकाणी कोणत्या अकाउंटमध्ये कोणतं अकाउंट येत आहे त्याचं वर्गीकरण करणार आहोत. वर्गीकरण करताना पहिलं आहे पर्सनल अकाउंट, व्यक्तींची खाती. तिथं व्यक्ती अभ्यासत असताना सुद्धा आपण 3 प्रकारच्या व्यक्ती त्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या. नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन, अशा पद्धतीने या तिन्ही पर्सनलमध्ये पाहिल्या. त्यानंतर रिअल अकाउंटमध्ये सगळ्या या ठिकाणी टॅन्जेबल रिअल, इनटॅन्जेबल रिअल, आणि नॉमिनल अकाउंटमध्ये सगळे एक्सपेन्सेस अँड इन्कम हे आपण नॉमिनल अकाउंटमध्ये अभ्यासलेले आहेत. आता आपल्याला हे अनेक अकाउंट दिलेले आहेत, ते कोणत्या प्रकारात येतात, टाईप्समध्ये येतात, हेच आपल्याला या पुढं 1-2 प्रॉब्लेममध्ये अभ्यासायचं आहे. चला तर मग या ठिकाणी आपण
कोणकोणते क्लासिफिकेशन कसं करायचं ते अभ्यासू. बघा सुरुवातीला मी टायटल वाचतो या ठिकाणी, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इनटू पर्सनल अकाउंट व्यक्तीची खाती, रियल अकाउंट वस्तूंची खाती, अँड नॉमिनल अकाउंट सेवा सुविधांची खाती. तर या ठिकाणी आपल्याला इथं 10 अकाउंट दिसत आहेत, लक्षात घ्या. तुम्ही जर बघितलं तर ते 10 अकाउंट, त्याचं क्लासिफिकेशनसुद्धा पुढं या ठिकाणी तुम्हाला उत्तरामध्ये दिलेलं आहे सोल्युशनमध्ये, पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. तर सुरुवातीला या ठिकाणी मी प्रत्येक पॉईंट अकाउंट समजून सांगणार आहे, तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला कळलं की कोणता अकाउंट कोणत्या हेडिंग खाली येतं आहे. बघा पहिलं आहे स्टेशनरी अकाउंट. आता स्टेशनरी आपण बिझनेससाठी घेतो. स्टेशनरीमध्ये पेन, पेन्सिल, नोटबुक येतं आहे, पट्टी येते. स्टेशनरीमध्ये फाईल येतात आहेत. स्टेशनरी अकाउंट हे खर्चाचं अकाउंट आहे. आपण साकल्पमधनं, कीर्तीमधनं, कोणत्याही जनरल स्टोर्समधनं स्टेशनरी घेतली, आपला खर्च झाला की ते येणार या ठिकाणी नॉमिनल अकाउंटमध्ये. लक्षात घ्या, ते या ठिकाणी तुमच्या कोणत्या अकाउंटमध्ये येणार आहे? स्टेशनरी नॉमिनल अकाउंटमध्ये येणार आहे. नॉमिनलमध्ये सगळे खर्च व तोटे लिहितो आपण, व उत्पन्न व फायदे. मग स्टेशनरी अकाउंट हे नॉमिनल अकाउंटमध्ये लिहायचं आहे, लक्षात घ्या. आता दुसरं बघा या ठिकाणी महेश अकाउंट. आता महेश अकाउंट व्यक्तीचं नाव आहे. व्यक्ती आल्या की कशात येणार आहे? पर्सनल अकाउंटमध्ये येणार आहे. महेश येणार आहे तो पर्सनल अकाउंटमध्ये येणार आहे, कारण व्यक्ती आहे. त्यानंतर पुढं बघा, लक्षात घ्या, मशनरी अकाउंट. आता मशनरी इट इज ॲन असेट. मशनरी आपली मालमत्ता आहे. मग सगळ्या मालमत्ता या ठिकाणी कोणत्या अकाउंटमध्ये येतात? रियल अकाउंटमध्ये. वस्तू आहे एक प्रकारची, म्हणून रियल अकाउंटमध्ये मालमत्ता व वस्तू येतात, म्हणून मशनरी रियल अकाउंटमध्ये. त्यानंतर पुढं आहे कॅपिटल अकाउंट. आता हे कॅपिटल लक्षात घ्या, मालकाने पैसे आणले म्हणजे व्यक्तीने पैसे आणले, ते येणार पर्सनल अकाउंटमध्ये. कॅपिटल म्हणजे भांडवल अकाउंट, ते येणार आहे पर्सनल अकाउंटमध्ये. मालक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कॅपिटल आणतो, ते पर्सनल अकाउंटमध्येच घ्यायचं. त्यानंतर पुढं या ठिकाणी 5वा मुद्दा बघा, लॉस बाय फायर अकाउंट. आता हे एक महत्त्वाचं समजून घ्या. आपण आपल्या मालाचा, व्यवसायाचा विमा उतरवलेला आहे, परंतु अचानक त्याला आग लागली, त्यामध्ये व्यवसायाचं, मालाचं नुकसान झालं, आपला लॉस झाला. बघा आता 20,000चा विमा उतरवला होता, पण विमा कंपनीने आपल्याला या ठिकाणी 15,000 रुपये दिले. 5,000 रुपये जो लॉस झालेला आहे, सगळे लॉस, सगळे तोटे या ठिकाणी कोणत्या अकाउंटमध्ये येतात? नॉमिनल अकाउंटमध्ये. कारण नॉमिनल अकाउंटमध्ये खर्च व तोटे येतात, उत्पन्न पण तिथंच येतं नॉमिनल अकाउंटमध्ये. मग या ठिकाणी लॉस बाय फायर अकाउंट हे नॉमिनल अकाउंटमध्ये घ्यायचं आहे, लक्षात घ्या. लॉस बाय फायर नॉमिनल अकाउंट, कारण तो एक प्रकारचा तोटा आहे. आता पुढं आपल्याला दिले बघा 6वं, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट. अकाउंट शब्द पलीकडे गेलेला लक्षात घ्या. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट. आता हे या ठिकाणी आर्टिफिशियल पर्सन आहे, कृत्रिम व्यक्ती, लक्षात घ्या. पुणे महानगरपालिका किंवा या ठिकाणी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इट इज अन आर्टिफिशियल पर्सन, म्हणजे या ठिकाणी सगळ्या कृत्रिम व्यक्ती यांना कायद्याने काही राईट्स दिलेले आहेत, अधिकार दिलेले आहेत. कृत्रिम व्यक्ती कशात येणार आहे? पर्सनल अकाउंटमध्ये येणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे कृत्रिम व्यक्ती ही येणार आहे तुमची पर्सनल अकाउंटमध्ये. त्यानंतर पुढं आहे, लक्षात घ्या, बिल्डिंग अकाउंट. आता ही बिल्डिंग अकाउंट, बिल्डिंग आपली काय आहे? लक्षात घ्या, असेट आहे. बिल्डिंग मालमत्ता, इमारत, हे असेट आहे, ही कशात येणार आहे? रियल अकाउंटमध्ये. एक प्रकारची वस्तू आहे, लक्षात घ्या. बिल्डिंग इट इज ॲन असेट, टॅन्जेबल असेट आहे, दृश्य स्वरूपाची मालमत्ता आहे, त्यामुळं बिल्डिंग अकाउंट ही रियल अकाउंटमध्ये या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर पुढं बघा आपल्याला दिलेले आहे 8वं, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट. अकाउंट शब्द पलीकडे गेलेला आहे.
आता बँक ऑफ महाराष्ट्र सगळ्या बँका या आर्टिफिशियल पर्सन आहेत, कृत्रिम व्यक्ती आहेत. त्यांना कायद्याने अधिकार दिलेले आहेत, बिझनेसचे रजिस्ट्रेशन कायद्याकडे केलेलं आहे. त्यामुळं बँक ऑफ महाराष्ट्र ही सुद्धा पर्सनल अकाउंटमध्येच घ्यायचं आहे, लक्षात घ्या. कृत्रिम व्यक्ती आहे, पर्सनल अकाउंटमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र घ्यायचं आहे. त्यानंतर पुढं आहे, लक्षात घ्या, कॉपीराईट अकाउंट. आता कॉपीराईट म्हणजे या ठिकाणी आपण एखादं टेक्स्टबुक पब्लिश केलेलं आहे, त्या पब्लिश केलेल्या टेक्स्टबुकचा झेरॉक्स काढण्याचा इतर व्यक्तींना अधिकार असेल किंवा काय, त्याचे पैसे त्या प्रमुख ज्यांनी शोध लावलेला आहे त्याला मिळतात, टेक्स्टबुक लिहिलं आहे त्याला मिळतात. मग त्यासाठी त्याचा काय ठरलेला जो काही हिस्सा आहे तर हा कॉपीराईट अधिकार हा त्या मालकाला मिळणार आहे. मग कॉपीराईट इट इज ॲन इनटँजेबल असेट, अदृश्य मालमत्ता आहे, लक्षात घ्या. म्हणून कॉपीराईट या ठिकाणी रिअल अकाउंटमध्ये घ्यायचं आहे, लक्षात घ्या. रिअल अकाउंटमध्ये सगळ्या वस्तू टँजेबल इनटँजेबल येतात. कॉपीराईट हे रिअल अकाउंटमध्ये दाखवायचं आहे. त्यानंतर पुढं आहे, लक्षात घ्या, रिपेयर्स अकाउंट. आता रिपेयर्स म्हणजे दुरुस्ती खर्च. आपण फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग दुरुस्ती खर्च केला, इट इज ॲन एक्सपेंडिचर, तो एक्सपेंडिचर आहे. सगळे एक्सपेंडिचर या ठिकाणी कोणत्या अकाउंटमध्ये येतात, नॉमिनल अकाउंटमध्ये. ते आपल्या एक प्रकारचा तोटा आहे, खर्च आहे. त्यामुळं नॉमिनल अकाउंटमध्ये रिपेयर्स अकाउंट दाखवणं अपेक्षित आहे. आता आपण जर पाहिलं तर हे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे हे 10 पॉईंट आपण या ठिकाणी खाली ॲन्सरमध्ये पण बघणार आहोत, ते पण तुमच्या लक्षात येईल, ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बघा आता सुरुवातीला एक पॉईंट बघू. स्टेशनरी अकाउंट खाली इथं बघा तुम्हाला रिअल अकाउंटमध्ये दिलेलं आहे. परत या ठिकाणी मी लिहितो स्टेशनरी अकाउंट रिअल अकाउंटमध्ये, महेश अकाउंट पर्सनल अकाउंटमध्ये, मशिनरी अकाउंट रिअल अकाउंटमध्ये, कॅपिटल अकाउंट पर्सनल अकाउंटमध्ये, लॉस बाय फायर अकाउंट 5वं आहे. लॉस बाय फायर हा आपला नॉमिनल अकाउंट आहे. लॉस बाय फायर नॉमिनल अकाउंटमध्ये. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट पर्सनल अकाउंटमध्ये आहे. बिल्डिंग अकाउंट रिअल अकाउंटमध्ये आहे, बिल्डिंग. बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट पर्सनल अकाउंटमध्ये आहे. पहिलं अक्षर लिहिलेलं मुद्दाम लक्षात घ्या. नंतर कॉपीराईट अकाउंट या ठिकाणी हे सुद्धा रिअल अकाउंटमध्ये आहे. आणि रिपेयर अकाउंट हे आपलं नॉमिनल अकाउंटमध्ये आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने पर्सनलमध्ये कोण येतं, रिअलमध्ये कोण येतं आहे, नॉमिनलमध्ये कोण येतं आहे, हे आपण या प्रॉब्लेममध्ये अभ्यासलं. आता ह्याचंच उत्तर बघा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित दिलेलं आहे, लक्षात घ्या. पर्सनल अकाउंटमध्ये काय काय आले बघा, महेश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट आणि खाली बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट, ते सुद्धा खाली दिलेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढं आता रिअल अकाउंटमध्ये बघा मशिनरी अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, कॉपीराईट अकाउंट हे सगळं रिअल अकाउंटमध्ये येणार आहे. आणि नॉमिनल अकाउंटमध्ये बघा या ठिकाणी स्टेशनरी अकाउंट, लॉस बाय फायर अकाउंट आणि रिपेयर्स अकाउंट, अशा पद्धतीने पर्सनल, रिअल आणि नॉमिनलमध्ये येणारे सोल्युशनमध्ये पॉईंट आपण अभ्यासले. आता याच्याच म्हणजे या प्रॉब्लेमवरून आपल्याला लक्षात येतं आपण क्लासिफिकेशन केलं, पर्सनल, रिअल, नॉमिनलमध्ये कोणते घटक येतात ते कशा पद्धतीने घ्यायचे. आता पुढं या ठिकाणी अजून एक पुढचा एक प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, तो पण या ठिकाणी अशाच प्रकारे क्लासिफाय करायचा आहे. याच्यात 12 पॉईंट दिलेले दिसत आहेत, लक्षात घ्या. आपण तो पण व्यवस्थित बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पर्सनल अकाउंटमध्ये व्यक्ती कशा येतात, रिअल अकाउंटमध्ये वस्तू कशा येतात आणि नॉमिनल अकाउंटमध्ये या ठिकाणी सेवा सुविधा कशा पद्धतीने आपण घेत असतो. चला तर मग या ठिकाणी आज आपण पुढचा प्रॉब्लेम त्याच पद्धतीने अभ्यासू. बघा, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. त्यामध्ये पहिलं बघा कॅश अकाउंट. आता कॅश अकाउंट लक्षात घ्या, कॅश आपली असेट आहे.
दृश्य स्वरूपाचे आहे. कॅश कशात येणार आहे? पर्सनल अकाउंट कॅश येणार आहे ती रिअल अकाउंटमध्ये घ्यायची. कॅश आपली एक प्रकारची लक्षात घ्या वस्तू आहे, ॲसेट आहे, ती या ठिकाणी रिअल अकाउंटमध्ये कॅश दाखवणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बघा, आउटस्टँडिंग सॅलरी. आता आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी, खर्च देणं बाकी. सॅलरी म्हणजे पगार. आपल्याला सॅलरी द्यायची बाकी आहे. आउटस्टँडिंग सॅलरी इट इज ॲन एक्सपेंडिचर आहे, लक्षात घ्या. पण आउटस्टँडिंग सॅलरी आपण व्यक्तीला देणार आहे. म्हणजे सगळ्या आउटस्टँडिंग रिप्रेझेंटेटिव्ह येतात. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये. म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरी ही कशात येणार आहे लक्षात घ्या, पर्सनल अकाउंटमध्ये. या ठिकाणी आउटस्टँडिंग घेताना पर्सनल अकाउंटमध्ये घ्या, लक्षात घ्या. त्यानंतर रोहित अकाउंट. आता रोहित अकाउंट व्यक्तीचं नाव आहे, हे सुद्धा पर्सनल अकाउंटमध्येच येणार आहे, लक्षात घ्या. रोहित अकाउंट हे व्यक्तीचं नाव आहे, पर्सनल अकाउंटमध्येच लिहायचं रोहित अकाउंट. त्यानंतर चौथा आहे बघा, फर्निचर अकाउंट. आता फर्निचर अकाउंट, फर्निचर आपले ॲसेट आहे, मालमत्ता आहे, ती येणार आहे रिअलमध्ये, लक्षात घ्या. फर्निचर अकाउंट इट इज ॲन ॲसेट, टँजेबल ॲसेट आहे, ती घ्यायची आपण रिअल अकाउंटमध्ये. त्यानंतर आहे बघा, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अकाउंट. आता विमा कंपन्यांचं जे काय अकाउंट आहे, लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे, ते या ठिकाणी आर्टिफिशियल पर्सन आहे, कृत्रिम व्यक्ती. कायद्याने त्यांना व्यवसाय करण्यासाठी परमिशन दिलेले आहेत, काही अधिकार दिलेले आहेत. सगळ्या कृत्रिम व्यक्ती या ठिकाणी पर्सनल अकाउंटमध्ये घ्यायच्या आहेत. म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कशात घ्यायचं आहे तुम्ही? पर्सनल अकाउंटमध्ये, व्यक्तींच्या खात्यामध्ये घ्यायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आता या ठिकाणी बघा 6वा पॉईंट आहे गुडविल अकाउंट. अकाउंट शब्द इकडे गेलेला आहे. आता गुडविल अकाउंट, गुडविल म्हणजे नावलौकिक, व्यक्तीचं नाव किंवा कंपनीचं नाव, पार्टनरशिप फर्मचं नाव आपल्याला दिसत नाही, परंतु ती आपली ॲसेट आहे, इनटँजेबल ॲसेट आहे. या ठिकाणी गुडविल येणार आहे, ते म्हणजे रिअल अकाउंटमध्ये येणार आहे, लक्षात घ्या. नावलौकिक ते रिअल अकाउंटमध्ये आपल्याला दाखवायचं आहे, गुडविल अकाउंट. त्यानंतर आहे बघा, लक्षात घ्या, प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट. आता प्रीपेड याचा अर्थ आगाऊ देणे. प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट, आपण पुढच्या वर्षीचा विमा, पुढच्या 6 महिन्याचा, 3 महिन्याचा विमा आगाऊ दिला, जास्त दिला, तर प्रीपेड म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये येणार आहेत. म्हणजे प्रीपेड हे पर्सनल अकाउंटमध्ये दाखवायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे प्रीपेड इन्शुरन्स हे पर्सनल अकाउंटमध्ये येणार आहे. आगाऊ दिलं, विमा कंपनीलाच पैसे आपण दिलेले आहेत, त्यामुळं च्या वतीने आपण देतोय. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे च्या वतीने, म्हणून प्रीपेड इन्शुरन्स हे पर्सनल अकाउंटमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर ट्रेडमार्क अकाउंट. आता ट्रेडमार्क म्हणजे कंपनीचा ट्रेड असतो, लोगो असतो, लक्षात घ्या. ट्रेडमार्क हा ट्रेडमार्कसुद्धा या ठिकाणी एक प्रकारचे आपल्याला ॲसेटच आहे, त्यामुळं ट्रेडमार्क हे इंटँजेबल ॲसेट आहे, आपल्याला रिअल अकाउंटमध्ये घ्यायचं आहे, लक्षात घ्या. ट्रेडमार्क, कॉपीराईट, गुडविल सगळं रिअल अकाउंटमध्ये घ्यायचं आहे, लक्षात घ्या. ते दिसत नाही, परंतु अस्तित्वात आहे आत्ता सध्या. पार्लेजी कंपनी, तुम्हाला या ठिकाणी आत्ता सध्या जिथं बसलाय तिथं त्यांचा लोगो या ठिकाणी बघता येतोय का? नाही, परंतु या ठिकाणी अदृश्य स्वरूपात तो अस्तित्वात आहे. बातम्या ऐकताय, बातम्यांचा लोगो दूरदर्शनचा लगेच तुमच्या डोळ्यासमोर तो उभा राहतोय, म्हणजे ती त्यांची ॲसेट आहे, लक्षात घ्या. अदृश्य स्वरूपाची मालमत्ता आहे की या ठिकाणी ती तुम्हाला रिअल अकाउंटमध्ये दाखवायची आहे. त्यानंतर आहे 9वा पॉईंट, हा खाली गेलेला आहे, लक्षात घ्या. हे कमिशन अकाउंट. 9वा पॉईंट या ठिकाणी कमिशन अकाउंट. हे कमिशन अकाउंट लक्षात घ्या. आपल्याला कमिशन मिळालं किंवा आपण दुसऱ्याला दिलं तर हे एक प्रकारचं इन्कम आहे किंवा खर्च आहे. हे कमिशन अकाउंट येणार आहे नॉमिनल अकाउंटमध्ये. आपल्याला एक प्रकारचं कमिशन मिळालं तर ते नॉमिनल अकाउंटमध्ये दाखवायचं आहे, उत्पन्न आहे म्हणून. त्यानंतर 10वा या ठिकाणी लोन अकाउंट. आपण बँकेचं लोन घेतलेलं आहे, लक्षात घ्या. लोन अकाउंट, आपण बँकेचं लोन घेतलेलं आहे, त्यामुळं लोन अकाउंट येणार आहे.
पर्सनल अकाउंटमध्ये लक्षात घ्या. लोन आपण व्यक्तींकडूनच घेत असतो, संस्थांकडून घेत असतो. लोन अकाउंट येणार आहे पर्सनल अकाउंटमध्ये. त्यानंतर पुढं आहे ड्रॉइंग अकाउंट. आता ड्रॉइंग म्हणजे ड्रॉइंगचा अर्थ अगोदर समजून घ्या. एनी कॅश ऑर गुड्स टेकन बाय ओनर फॉर हिज पर्सनल यूज इट इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग अकाउंट. मालकाने व्यवसायातले पैसे किंवा माल घरी नेला, स्वतःसाठी नेला, तर जो माल किंवा पैसे घेऊन गेलेला आहे त्याला म्हणायचं ड्रॉइंग अकाउंट. आणि हे ड्रॉइंग अकाउंट या ठिकाणी लक्षात घ्या, व्यक्ती स्वतः घेऊन जाते, त्यामुळं हे ड्रॉइंग अकाउंट हे आपल्याला या ठिकाणी बघा उत्तरातसुद्धा आपल्याला ड्रॉइंग अकाउंट त्यांनी पर्सनल अकाउंटमध्येच दाखवलेलं आहे. त्यामुळं ड्रॉइंग अकाउंट हे पर्सनल अकाउंटमध्येच घ्यायचं आहे. लक्षात घ्या, ड्रॉइंग अकाउंट हे पर्सनलमध्येच दाखवा, कारण व्यक्ती स्वतःसाठी नेत असते. लक्षात घ्या, म्हणून हे ड्रॉइंग अकाउंट हे पर्सनल अकाउंटमध्ये घ्यायचं आहे. आणि आता पुढं या ठिकाणी महत्त्वाचं 12वा पॉईंट आहे, तो म्हणजे इंटरेस्ट अकाउंट. आता इंटरेस्ट म्हणजे व्याज. आपण बँकेचं लोन घेतलं किंवा आपण बँकेत पैसे ठेवले, हा एक प्रकारचा खर्च किंवा तोटा पण आहे. त्यामुळं या ठिकाणी इंटरेस्ट म्हणजे उत्पन्न किंवा खर्चसुद्धा आहे. लक्षात घ्या, म्हणून या ठिकाणी इंटरेस्ट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला नॉमिनल अकाउंटमध्ये दाखवायचा आहे. 12वा जो इंटरेस्ट आहे तो नॉमिनल अकाउंटमध्ये घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे 12 पॉईंट आहे. परत एकदा व्यवस्थित मी या ठिकाणी लिहितोय, लक्षात घ्या. कॅश अकाउंट, कॅश येणार आहे तुमची रियल अकाउंटमध्ये. पहिलंच अक्षर लिहितोय कॅश अकाउंट. नंतर आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट पर्सनलमध्ये येणार आहे. लक्षात घ्या. नंतर रोहित अकाउंट पर्सनलमध्ये घ्यायचं आहे. नंतर चौथा आहे बघा फर्निचर अकाउंट, फर्निचर रिअलमध्ये लिहायचं आहे. नंतर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अकाउंट पर्सनलमध्ये. नंतर गुडविल अकाउंट, गुडविल रिअलमध्ये घ्यायचं आहे. लक्षात घ्या, गुडविल रिअलमध्ये या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा परत कॅश अकाउंट हे तुमची कॅश या ठिकाणी लक्षात घ्या, कॅश आहे ते रिअल अकाउंटमध्ये, आउटस्टँडिंग सॅलरी पर्सनलमध्ये, रोहित पर्सनलमध्ये, फर्निचर रिअलमध्ये, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन पर्सनलमध्ये. आता गुडविल इथपर्यंत आलो आपण, गुडविल रिअलमध्ये. त्यानंतर आता प्रीपेड इन्शुरन्स वरती लिहितोय, प्रीपेड इन्शुरन्स पर्सनलमध्ये. त्यानंतर आगाऊ देणं ट्रेडमार्क, ट्रेडमार्क रिअलमध्ये. त्यानंतर 9 आहे कमिशन. आता हे कमिशन या ठिकाणी लक्षात घ्या नॉमिनलमध्ये दाखवायचं आहे. कमिशन कशा दाखवायचं आहे, हे नॉमिनल अकाउंट, कमिशन नॉमिनलमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर लोन अकाउंट, हे लोन पर्सनमध्ये, ड्रॉइंग अकाउंट पर्सनलमध्ये. आणि शेवटी जे काय दिलेलं आहे इंटरेस्ट अकाउंट ते सुद्धा नॉमिनलमध्ये दाखवायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी क्लासिफिकेशन अकाउंटचं केलं आहे. कोण पर्सनलमध्ये येणार आहेत, व्यक्ती असतील तर त्या, वस्तू असतील तर, ॲसेट असतील तर त्या रिअलमध्ये येणार आहेत, आणि खर्च व उत्पन्न असतील तर ते या ठिकाणी नॉमिनल अकाउंटमध्ये येणार आहे. अशा प्रकारे आजच्या प्रॉब्लेम बघा. आता उत्तरामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे. पर्सनलमध्ये कोण आहे, रिअलमध्ये बघा पर्सनल अकाउंट, आउटस्टँडिंग सॅलरी पर्सनलमध्ये आहे, रोहित अकाउंट पर्सनलमध्ये घ्यायचं आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन पर्सनलमध्ये, प्रीपेड इन्शुरन्स पर्सनलमध्ये, लोन अकाउंट पर्सनल अकाउंटमध्ये, आणि ड्रॉइंग अकाउंट पर्सनल अकाउंटमध्ये. अशा प्रकारे एक 6 पॉईंट आपण पर्सनल अकाउंटमध्ये घेतलेले आहेत. आता रिअलमध्ये या ठिकाणी वस्तू किंवा मालमत्ता येणार आहेत. कॅश अकाउंट रिअलमध्ये घ्यायचं आहे. या ठिकाणी फर्निचर रिअलमध्ये घ्यायचं आहे. गुडविल अकाउंट रिअल अकाउंटमध्ये येणार आहे, आणि ट्रेडमार्क हे सुद्धा रिअल अकाउंटमध्येच दाखवायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे बघा नॉमिनल अकाउंट, सेवा सुविधांचं खातं. नॉमिनल अकाउंटमध्ये काय काय येणार आहे, कमिशन अकाउंट नॉमिनल अकाउंटमध्ये घ्यायचं आहे, आणि इंटरेस्ट अकाउंट हे सुद्धा नॉमिनल अकाउंटमध्येच दाखवायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आज आपण
दोन महत्त्वाचे प्रॉब्लेम अभ्यासले की या ठिकाणी पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट याचं क्लासिफिकेशन बघितलं आणि त्यानुसार आपण हा पहिला एक 10 पॉईंटचा प्रॉब्लेम बघा, लक्षात घ्या, पहिला 10 पॉईंटचा प्रॉब्लेम अभ्यासला, त्याचा ॲन्सर या ठिकाणी पर्सनल, रिअल, नॉमिनलमध्ये 10 पॉईंट घेतले. आता त्यानंतर दुसरा प्रॉब्लेमसुद्धा आपण 12 पॉईंटचा अभ्यासला, या 12 पॉईंटसुद्धा पर्सनल, रिअल, नॉमिनलमध्ये या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं. तुमच्याच टेक्स्टबुकमधला हा पण प्रॉब्लेम आहे, त्यामुळं तुम्ही काय करायचं आता लक्षात घ्या, टेक्स्टबुकमधले बाकीचे प्रॉब्लेम घ्यायचे आणि तुम्ही आता फाइंड आउट करायचे कोणता पॉईंट पर्सनल अकाउंटमध्ये येतो, म्हणजे व्यक्तीमध्ये येतो. त्यामध्ये 3 प्रकार आहेत, नॅचरल पर्सन, या ठिकाणी व्यक्ती मेल फिमेल, त्यानंतर या ठिकाणी आर्टिफिशियल पर्सन, कृत्रिम व्यक्ती, शाळा, महाविद्यालय, या ठिकाणी युनिव्हर्सिटीज, हॉस्पिटल, ट्रस्ट, हे या ठिकाणी आपल्याला आर्टिफिशियलमध्ये दाखवायचे. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आउटस्टँडिंग, प्रीपेड, हे रिप्रेझेंटेटिव्हमध्ये म्हणजे पर्सनल अकाउंटमध्येच येतात. नंतर रिअल अकाउंटमध्ये सगळ्या वस्तू येतात, असेट येतात, दृश्य असेट या ठिकाणी रिअल अकाउंटमध्ये येतात. आणि नॉमिनल अकाउंटमध्ये या ठिकाणी सगळ्या सेवा सुविधा, खर्च, तोटे, उत्पन्न व फायदे हे नॉमिनल अकाउंटमध्ये घ्यायचे. अशा पद्धतीने आपण पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट याचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा आणि त्या पद्धतीने स्टडी करा. टेक्स्टबुकमधले प्रॉब्लेम तुम्ही अजून या ठिकाणी बघू शकताय, अभ्यासू शकताय. अभ्यासा हे प्रॉब्लेम प्लस त्याचा ॲन्सर व्यवस्थित लिहून ठेवा. ज्या त्यावेळी अर्थ सांगेल ते त्यावेळी लिहून ठेवा. ठीक आहे. अजून याच्या पुढचे प्रॉब्लेम आपण अभ्यासणारच आहोत, पण तुम्हाला याचे गोल्डन रूल्स, पर्सनल, रिअल, नॉमिनल आणि जे वेगवेगळे अकाउंट आहेत ते ओळखता आलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी अकाउंटन्सी विषय अतिशय सोपा जाणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. काही शंका असतील तर क्लास कमेंटमध्ये विचारा. झालेला भाग परत वाचा, अभ्यासा, नोट्स व्यवस्थित, प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम प्लस त्याचा ॲन्सर लिहा. काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.